हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत पोहा कटलेट. एकदम वरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे सॉफ्ट आणि खायला पण तेवढेच टेस्टी आणि खूप कमी वेळेत बनतात. आणि त्याच्यासोबतच आपण बनवली आहे पुदिना चटणी आणि मुलं हे खूप आवडीने खातात. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण वाटण तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 8 ते 9 हिरव्या मिरच्या, आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आणि हे वाटण आपण अशा पद्धतीने तयार केलं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं. आणि आता आपण इथे 4 बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि बटाटे उकडत आहे तोपर्यंत आपण पुदिना चटणी बनवूया. त्यासाठी इथे भरपूर असा पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर, थोडंसं आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि चटणी आता ही आपण जे तयार केली आहे याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडर, चाट मसाला, थोडंसं मीठ आणि तेल टाकून हे मस्तपैकी चटणी आपण तयार केलेली आहे. आणि आता बाकीचे साहित्य बघूया. तर इथे मी 2 मूठभर पोहे घेतलेले आहेत, म्हणजेच 2 वाट्या. ते भिजवून ठेवले आहेत. बटाटे पण शिजले आहेत. आता त्यांची साल मी इथे काढून एका भांड्यामध्ये घेतली आहे. आणि आता हे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. मॅशरने हाताने कुस्करून घेतले तरी पण चालेल. आणि आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे सर्व साहित्य आहे ते टाकून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण इथे पोहे टाकून घेणार आहोत. आणि इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान बारीक कट करायचा. 2 ते 3 कढीपत्त्याची पानं कट करून ती पण टाकून घेतली. आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते पण याच्यामध्ये टाकून घेतलं. 1 ते 1.5 चमचा मुठभर अशी कोथिंबीर टाकायची. आणि थोडंसं इथे मी काळमीठ टाकून घेतलं. थोडीशी हळद टाकून घेतली. आणि थोडंसं आपलं जे खायचं रोजच्या वापरातलं मीठ असतं ते टाकून घेतलं 2 चमचे. आणि थोडीशी जिरा पावडर, लाल तिखट आणि थोडंसं धनिया पावडर वगैरे थोडं याच्यामध्ये मी टाकून घेतलं. आणि सुरुवातीला हे आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच पाण्याचा वापर करायचा नाही, कारण हे सर्व जे सारण आहे ते ओलसर आहे. त्यामुळे आधी हे मळून बघायचं. आणि जर याच्यामध्ये पाणी लागलं तर आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता सारण इथे मस्त असं घट्टसर झालेलं आहे. पूर्ण जे सारण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गोळा बनतो का बघायचा. याचा गोळा आता बनत आहे. आणि याच्यामध्ये आपण मैदा, कॉर्नस्टार्च किंवा तांदळाचं पीठ वापरणार नाही आहोत. याच्यामध्ये फक्त आपल्याला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चम्मच बेसन टाकून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गरज लागली तर थोडंसं बेसन याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मला याच्यामध्ये थोडे बेसन लागलेलं नाही. 2 चमचे घेतलं, त्याच्यामध्येच झालं. व्यवस्थित आता याचा गोळा इथे तयार होत आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी तेल, पाणी वगैरे काहीच वापरलेलं नाही, तरी पण आपला छान असा हा कटलेटचा गोळा तयार झालेला आहे. आणि मस्तपैकी आता हा गोळा मी इथे मळून घेते. 2 ते 3 मिनटामध्ये छान हे सारण मळून तयार होतं. आणि सारण जेव्हा तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये मळून झाल्यावर मीठ वगैरे सर्व चेक करून घ्यायचं. कमी पडलं तर टाकून घ्यायचं. मी चेक करून घेतलं होतं. आणि याचे कटलेट आता इथे मी तयार करून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने गोल कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला हवे त्या आकारामध्ये करायचे, लहान मोठे. आणि अशा पद्धतीने मी ते करून घेतले. आणि स्टिकच्या साहाय्याने याच्यावरती अशी डिझाईन तयार करून घेतली. तुम्हाला नसेल करायची, नाही केली, प्लेन ठेवले तरी चालेल, किंवा लांब असतात ते बनवले कटलेट तरी चालेल. पण मी अशा पद्धतीने इथे गोल करून घेतलेले आहेत. सर्व एकसाथ तयार करून घ्यायचे, म्हणजे तळायला मग जरा सोपं पडतं. आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये सुरुवातीला मी 2 कटलेट टाकून घेतलेले आहेत. कारण की आपण जर एकसाथ सर्व टाकले किंवा ते सारण फुटलं वगैरे तर तेलामध्ये ते विरघळून जातं पूर्ण, म्हणजे मिक्स होतं तेलामध्ये, मग तेल पण वाया जातं. त्यासाठी सुरुवातीला कमी टाकून बघायचे. मी 2 टाकून बघितले तर एक पण फुटला नाही त्याच्यामधला. तर मी सुरुवातीला हे 2 तळून घेणार आहे आणि मग नंतर बाकीचे तळून घेणार आहे. आणि मस्त असे कटलेट इथे आपले तळले गेले आहेत. तुम्ही बघू शकताय, कलर पण अगदी छान आलेला आहे. आणि सर्व कटलेट आता मी इथे तळून घेणार आहे. सुरुवातीचे 2 काढून मग नंतर बाकीचे तळून घेते, मग दाखवते तुम्हाला. हे बघा, सर्व कटलेट आपले इथे तळून झालेले आहेत. छान असा रंग पण आलेला आहे. आणि हे कटलेट तुम्ही घरी काही पार्टी वगैरे असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर पटकन बनवू शकता. रात्रीच सर्व तयारी करून ठेवायची आणि मग पाहिजे त्या वेळेला मस्तपैकी हे तळून घ्यायचे. आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. माझ्या मुलांना तर खूप आवडलेत.
आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी एकदा ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.